मॅम, स्टेअर, ट्रूथ की डेअर? विचार, तुला काय विचारायचं ते. खरंच विचारू मॅम? खरंच म्हणजे? मी जे विचारेन त्याचं खरं खरं उत्तर द्याल ना? खरं खरं उत्तर द्यायचं असा नियम आहे ना? मग विचार प्रश्न. मॅम, तुमच्या सुनेबद्दल म्हणजेच मयुरीबद्दल तुमच्या मनात नक्की काय भावना आहेत? मम्मा बोल, मला पण जाणून घ्यायचं. माझी लाडकी मयुरी माझ्यासाठी. एक मिनिट, मयुरी कुठे? कुंदाताई, कुठे आहे मयुरी? प्रवासामुळे खूप त्यांना दगदग झाली, जरा बरं नाही वाटत म्हणून आराम करतात. अरे पण राजवीर, मयुरीची तब्येत बरी नाही आणि आम्हाला काहीच माहित नाहीये. प्रवासाने ताप वगैरे तर आला नाही ना तिला? तिने काही खाल्लंय की नाही? नाही नाही, तुम्ही सगळे रिलॅक्स राहा. आपण आपला गेम कंटिन्यू करू. त्यांनी काहीतरी खाऊन गोळी घेऊन आराम करून येतील असं प्रॉमिस केलंय. अरे पण आपण सगळे इथे असताना ती एकटी तिथे खोलीमध्ये बरं नाही दिसत ना? हो ना. नाही, ती आपल्या तिथे राहील ना तर जरा बरं वाटेल तिला. मनू तुझा तिला घेऊन ये जा, मयूला घेऊन ये जा पट. अहो नाही, त्यांना कशाला पाठवतात? हा जाईल ना, जा जाऊन चेंज कर. काय? जा जाऊन मिस मयुरींना चेंज करून यायला सांग. अरे भाऊसाहेब गेला, आता मम्माला प्रश्न कोण विचारणार? ए गॅरी गप. नाही म्हणजे मयुरीला येऊ दे, मग करू पुढचं काय ते. तुम्ही गेम कंटिन्यू करा. चला 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 चला, बसा बसा बसा, तुम्ही बसा, रिलॅक्स. येतील चला 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 चला. 1 2 3. माझंच चुकलं. मी बॉडीगार्ड म्हणून इथे आलीये हे सांगायची काय गरज होती मला? आता एवढ्या कमी वेळात मी मयुरीचा भाऊसाहेब आणि भाऊसाहेबची मयुरी कसं बनणार आहे माझं मलाच काही कळत नाहीये. तर यामिनी मॅमचा पण काही अंदाज येत नाहीये. आज त्यांनी चक्क मला मयुरी आणि राजवीर सरांना दूर ठेवायला सांगितलंय. असं का सांगितलं असेल त्यांनी? ज्या अर्थी हे सगळं सांगितलंय त्या अर्थी त्यांचा नक्कीच काहीतरी डाव असेल. काय काय असेल त्यांच्या मनात काहीच कळत नाही. माझं विचार करून करून डोकं फुटायची वेळ आली आहे, पण आता नेमकं काय करावं मला काहीच कळत नाहीये. काय करू काय करू? राजवीर सर, हॅलो. मिस मयुरी, कुठे आहात तुम्ही? सर मी माझ्याच रूम मध्ये. मिस मयुरी, तुम्ही प्लीज आता मयुरी बनून या तुम्ही पटकन इकडे. मयुरी म्हणून? हो सर, पण आता मी बॉडीगार्ड म्हणून असणं जास्त महत्वाचं आहे. जर मी मयुरी म्हणून आले तर मग गडबड होईल ना सगळी. नाही, काही होणार नाही. आणि त्यांनी जर का मला बॉडीगार्ड बद्दल विचारलं तर मी काय सांगू? तर काय बोलायचं काय करायचं ते मी आहे ना, मी पाहिजे. पण तुम्ही आता प्लीज मयुरी म्हणून या पटकन. पण सर ऐका ना, मला अजूनही असं वाटतंय की मी जर का असं सांगितलं तर मग खूप गडबड होईल. आणि जर का गडबड झाली ना तर मग तुम्हालाही सावरता येणार नाही आणि मलाही. हॅलो. मयू, तुझ्यासाठी आता सगळं संपलंय. अशी कशी ग तू? फोनवर बोलताना बेसावध राहिल्यामुळे यामिनी मॅमना आता सगळंच कळून चुकलंय. आता त्या हे सगळ्यांना सांगणार. म्हणजे झालं, तुझी आता वाट लागली. तुला तर कोणीच नाही वाचवू शकत. राजवीर सर पण नाही वाचवू शकणार.
कोणाशी बोलत होतास? काय बोलत होतास तू? आई, आईचा फोन होता. आईशी बोलत होतो. तुम्ही काहीतरी बोलत होतात ना? मयुरी कुठे? हं? काय काय विचारते मी? मयुरी कुठे आहे? मयुरी मॅम आहेत, इथेच आहेत. ओ, मयुरी मॅम. कुठे आहेत तुझ्या मयुरी मॅम? मग वॉशरूम. काय? मयुरी मॅम वॉशरूम मध्ये आहेत. देवा, या तर अजून इथेच थांबल्यात. आता मी रेडी कशी होणार? मॅम, मी काय म्हणतो, बोल. मयुरी मॅम आल्या की मी त्यांना तुमचा निरोप देतो. तुम्ही बाहेर जाऊन थांबलात तरी चालेल. नाही, नको. तू नको एवढी काळजी करूस. मयुरी बाहेर येईपर्यंत मी इथेच थांब. अरे देवा, आता मी एकटीने काहीही करायचं म्हटलं तरी मी काही करू शकत नाहीये. काय करू मी? कोणाला सांगू? राजवीर सर? सर, यामिनी मॅम रूम मध्ये आल्यात. लवकर काहीतरी करा. मम्मा, काय तू तू इथे काय करतेस? काही नाही. अरे, मी ते इथे आले होते तर मग इथेच थांबले. ते फोन. अरे भाऊसाहेब, काय कुठे आहेत मिस मयुरी? मयुरी मॅम वॉशरूम मध्ये आहेत. अच्छा मम्मा, काय? बोल. तू मुद्दाम गेम नाही खेळायचा म्हणून तू इथे पळून आलीस ना? आय मीन काहीतरी एक्सक्यूज शोधायला म्हणून तू इथे आलीस ना? अजिबात नाही. तू सगळ्यांना फसवू शकतेस पण तू मला नाही फसवू शकत, माहितीये ना तुला? मला माहितीये तुला हे ट्रुथ किंवा डेअर वगैरे यायला नको म्हणून तू इथे आलीस. अदरवाईज तुझं इथे यायचं कारणच काय? काही काय बोलतोयस तू राजवीर? नाही. चल, तू आधी गेम पूर्ण करायचा. आणि भाऊसाहेब, एक काम कर, मिस मयुरी पटकन रेडी झाल्या ना की त्यांना हॉलमध्ये पाठव. आणि तू एक काम कर, तू जाऊन झोप आता लवकर. उद्या सकाळी परत ड्युटी जॉईन करायची. ओके सर. ओके, नक्की पाठव. मामा, नाही, मला फोन येणार होता. अजिबात नाही चालणार. मी तुला वाचले. 8, 9, 10. फायनली आपला टास्क फिनिश झाला. चला आता परत गेम स्टार्ट करू. चल 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 चल. माझ्यावर आहे. मी काय करू आता? मी काय करू? गॅरी सर बोला ना. म्हणजे मी काय करायचं आता? म्हणजे मी उत्तर द्यायचं, मी प्रश्न विचारायचे, काय करू? तुम्ही सांगा ना मला. काय करू? आता मिस ब्युटीच्या दिलमध्ये काय आहे ना ते आपण जाणून घेणार. बोला मिस ब्युटी, तुमच्या दिलमध्ये काय आहे ना हे सगळं सच बोला. आज आपल्याला ऐकायचंय. तू ना खरंच बोल. नाही मला नाही खरं बोलायचं. मी नाही खरं बोलणार. असं कसं? अगं, आमच्या गॅरीला ना समोरच्याच्या मनात काय चाललंय हे जाणून घ्यायला खूप आवडतं. आत्ताही त्याला तसंच काहीतरी करायचं असं वाटतंय, नाही गॅरी? काय ग मिठू भाऊ? मयू, काय ग, बरं वाटलं का तुला? हो, आता बरं वाटतंय. हा, बरं आहे ना? छकुली, बरं आहे ना? बाबा बरी आहे.
आपण काय बोलतो, आता जर मयुरी वहिनी आली ना तर गेम परत स्टार्ट करूया काय? अरे पण माझं चला 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 चला, अजून किती वेळ खेळत राहणार आहात तुम्ही? झोपायची वेळ झालेली आहे. अजून थोडा वेळ तुम्ही असंच बाटली खेळायचा खेळ खेळत राहाल ना तर तुम्हाला असंच कुणीतरी खेळवत राहील. झाल्या यांच्या पुन्हा भूताच्या गोष्टी सुरू. मामनजी अहो, जे काय आहे ते सगळं खरं सांगतोय मी. अरे चला चला, ते पटकन सगळं काय ते आवरा आणि एकदा तर झोपायला जा. आणि हो, झोपण्यापूर्वी आवर्जून दारं खिडक्या बंद करायला विसरू नका. आणि चुकून खिडकीत पांढऱ्या चादरीतला भूत दिसला तर मला काही सांगू नका. जागते रहो. अरे हे घ्या तुमच्या चादरी, चला झोपा आता. माझा एक डाव करून नाही आता काही डाव बिऊ नको. ते काय म्हणाले बघितलंस ना, झोपायला चला. तू उशीर झालाय खूप, सकाळी उठायचं लवकर. चल ब्युटी, चल उठ तू पहिली, उठ. चल चल चला चल मयूर. द्या बिट्टू भाऊ, मी घेते. मयू अगं मग तू काय केलंस काय? तू खरं सांगतेस का हे सगळं? मी खरं तेच सांगते तुला, त्या किती वेळ तिथेच थांबल्या होत्या. मग ते गेल्या कशा? मी त्यांना म्हटलं की मी मयुरी मॅमना सांगते, तुम्ही पुढे व्हा, आता ऐकायलाच तयार नाहीत. मला टेन्शन आलं. मी शेवटी एका साईडला गेले, राजवीर सरांना मेसेज केला आणि कसं बसं करून राजवीर सर नंतर रूम मध्ये आले. राजवीर पण ते बॉडीगार्ड सोबत बोलत होते तर घाईघाईत येऊन मला घेऊन गे. बॉडीगार्ड कुठे? काढ. काय ग, काय झालं? ते यामिनी मॅमचा फोन. उचल ना, उचल ना, तू उचल ना. तू उचल आणि बोल काहीतरी पटकन. उचल उचल. अगं ह्यांचा फोन घ्यायचं म्हणजे टेन्शनच येतं ग. अगं मयू, पण तू फोन घेतला नाही सर आपल्याला कळणार कसं त्यांचं काय म्हणणं आहे ते? ते पण आहे. मग घे घे घे, उचल उचल उचल. हा. हॅलो मॅम. ए कुठे आहेस तू? मी ते हे चुप. तू कुठे आहेस हे महत्वाचं नाही, मी आता काय सांगते ते महत्वाचं. आत्ताच्या आत्ता मला भेटायला ये. आता कुठे? तुमच्या रूम मध्ये? ए बंगल्याच्या मागे ये. आता एवढ्या रात्री मी तिथे भेटायला येऊ? काय झालं, घाबरलास काय रे? बॉडीगार्ड आहेस ना, तुलाच भीती वाटते? नाही, मला भीती नाही वाटत आहे. मग गपचूप ये, मी वाट बघते. हो येस मॅम. आता फक्त तो भाऊसाहेब भेटू दे, मग त्याला कसं कामाला लावायचं ते मी बघते. मी बोलले होते ना तुला. अगं यांनी मला आता भेटायला बोलवलंय, ते पण बंगल्याच्या मागे एवढ्या रात्री. काय करायचंय आता काय? आता मी काय करू? मी कशी जाऊ? मी सांगू का राजवीर सरांना? नाही नाही नको. अगं राजवीर सरांना सांगू ना तर काहीच फायदा नाही होणार. त्याने तुला लगेच बोलवलं ना, तुला लगेच जावं लागणार आहे. आणि तर बंगल्याच्या मागे केवढा काळोख असतो. मग आता काय करू मी? आणि आता मी कशी जाऊ? काळोख. मयू मला काहीतरी सुचत. ये इकडे इकडे इकडे. भाऊसाहेबला पोचायला एवढा वेळ का लागतोय? मी इकडे आले तर तोही यायला हवा ना. विंडोक इकडे काळोख किती. ब्युटी काय काय बोलू? फोन आता काय? काहीतरी बोल काहीतरी बोल.
मला कशाला बोलवलं इकडे? रोहिणी! बोल. कशाला बोलवलं? घाबरव तिला, घाबरव तिला म्हण मी तुला घ्यायला आलो. मी तुला घ्यायला आलोय. भाऊसाहेब, ए भाऊसाहेब, काय आवाज काढतोय? कुठे आहेस तू? समोर आहे. भाऊसाहेब, ए भाऊसाहेब, बिंडोक, समोर ये. कोण आहे? भाऊसाहेब, कोण? मी चुकले, मी वाईट वागते सगळ्यात. मी वाईट नाही वागणार. यांचंच भूत असेल. मी नाही. ताई, पिठू, ताई अगं झालंय काय तुला? एवढी घाबरली आहेस का तू? तू काय करतेस तू? अगं मला सर्दी झाली होती म्हणून वाफ घेत होते. पण अगं काय गरज होती तुला वाफ घेत? बाहेर खूप असं मोठं भूत. ताई काय बोलतेस तू? अगं बाहेर मोठं भूत आहे. काय? ताई थांब, मी आता बाहेर जाते आणि बघून येते. हा, जा आणि दार लावून घे. ताई नाही, आपण तर दिवा घालूयात आणि सरळ झोपून जाऊयात. दिवा कशाला घालवायचं? भूत आहे म्हणते ना. पण आपण इकडे बसून मिठू, तुला एवढं मला भीती वाटते. हो ताई. कसली भन्नाट आयडिया शोधून काढलीस तू. गेल्या ना पळाल्या. अरे मग काय, तुझ्यासाठी काय पण. तुझ्यासाठी ही ब्युटी ना 24 तास ऑन ड्युटी राहायला तयार आहे. आई, ओटीची सगळी तयारी झाली आहे. हा, आज सगळ्यात महत्वाची ओटी कुणाची असेल ना, तर ती मयुरीची आहे. हो ना. अहो, तिच्यामुळेच तर आमचंही देवदर्शनाचा योग जुळून आला ना. आजी, आतली सगळी कामं झाली आहेत. इथे काय मदत हवी आहे सांगा, मी करते. इथे काही मदत करायची नाही, पण तू आधी तयार हो ना. अगं, देवीच्या दर्शनाला जातोय ना, मग नवीन नवरीने कसं तयार व्हायला पाहिजे? छान साज शृंगार लिहून अगदी नटून तटून तयार व्हायला पाहिजे. हो आजी. हो ना? हो, तू तयार हो, जा पटकन जा. अगं, उपास धरलास की नाही निर्जळी? हो आजी, मी अजून काहीच खाल्लं नाहीये. आपल्या घराण्यामध्ये ना या उपासाचं खूप महत्व असतं. आपल्या घरातली प्रत्येक सून पतीसाठी, पतीच्या दीर्घायुष्यासाठी हा उपवास करते. हो आजी, मी सुद्धा राजवीर सरांसाठी हा उपवास करणार. मयू, हे बघ, तुझी ओटी काढून ठेवली आहे, जरा एकदा बघून घे. हा, हो. बांगडी वाढली, तेही देवळात जायच्या अगोदर. काय झालं? बांगडी वाढली
अगं हे बघ मयुरी, अगं काळजी करू नकोस आणि कुठल्याही शंका कुशंका आता मनात आणू नकोस. आपण देवीच्या दर्शनाला जातोय ना, मग जे काय होईल ना ते सगळं चांगलंच होईल. जा छान तयार होऊन ये. मयू, तू देवीला हात जोड आणि तिला सांग सगळं व्यवस्थित होऊन दे. हं? जा आवर जा. दे ती बांगडी दे.